नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण पौष्टिक कवठाची चटणी आणि कवठाचे सरबत कसे करायचे ते पाहणार आहोत। कवठाचे सरबत करण्यासाठी एक पिकलेले कवठ फोडून त्यातील गर काढून घ्यायचा। मंडळी, कवठामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे पाचन क्रिया सुधारण्यास मदत होते। कवठाच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते। मंडळी, कवठ थंड प्रवृत्तीचे असल्याने याच्या सेवनाने उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो। मंडळी, या निघालेल्या गरातील रेषे किंवा धागे काढून घ्यायचे, त्यातील कडक भाग काढायचा आणि हाताने हे कवठ छान चुरून घ्यायचे। मंडळी, कवठाच्या सेवनाने मळमळ, उलटी सारखा त्रास कमी होतो। मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। एक वाटी गरसाठी एक वाटी चिरलेला गूळ घ्यायचा। कवठ जर गोडीला कमी असेल तर थोडा जास्त गूळ घ्यायचा। एका बाउल मध्ये गूळ आणि चुरलेले कवठ घालायचे। आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। पाव चमचा मीठ घालायचे। पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची। आता हे मिश्रण हाताने छान एकजीव करायचे। मंडळी, माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। मंडळी, ही कवठाची चटणी तयार झाली। ही चटणी उपवासाला, महाशिवरात्रीला खाल्ली जाते। आता या चटणीपासून कवठाचे सरबत कसे करायचे ते पाहू। एका भांड्यात 2-3 चमचे कवठाचे मिश्रण घ्यायचे। यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा। चिमूटभर मीठ घालायचे। साधारण 1 ग्लास थंड पाणी घालायचे। आता हे मिश्रण छान मिक्स करायचे। हे सरबत असेही प्यायला खूप छान लागते, किंवा हे सरबत गाळणीने गाळून घेऊ शकता। दोन्ही पद्धतीने हे सरबत अप्रतिम चवीचे लागते। मंडळी, कवठाचे सरबत सर्व करण्याची दुसरी पद्धत म्हणजे एका काचेच्या ग्लासला लिंबाचा रस लावून हा ग्लास तिखट मिठाच्या मिश्रणात घोळवून घ्यायचा आणि त्यात कवठाचे सरबत गाळायचे। मंडळी, तुम्हाला पौष्टिक कवठाचे सरबत आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।